चला आज बनवूया मस्त आपण अंडा करी बनवायची आपल्याला. तर बघा मी अंडे बॉईल करून घेतलेले आणि आपल्याला मसाला करायचा आहे. तर मी सुरुवातीला हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. आता बघा हे मिक्सरमधून आपण काढून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं. आता कांदा घेतलेला आहे मी, तो बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला. आता कांदा पण आपला कापून झालेला आहे. आणि मस्त आपण बनवणार आहोत अंडा करी. आता टोमॅटो ते पण आपल्याला कापून मिक्सरमधून काढायचे आपल्याला हे टोमॅटोची पेस्ट. त्यासाठी मोठमोठेच कापून घेतलेले टोमॅटो आणि नंतर मिक्सरमधून आपण पेस्ट करणार आहोत. आता टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि इकडे बघा आता मी अंडे बॉईल झालेले. आता आपल्याला ते कापून घ्यायचे. त्याचे 2-2 भाग करून घ्यायचे आपल्याला अंड्याचे. आणि मस्त आपल्याला ते सुरुवातीला फ्राय करून घ्यायचे मस्त अंडे. आणि नंतर मस्त त्याची भाजी करायची आपल्याला अंडा करी. बघा आता सगळे आपण 5 अंडे होते ते 2-2 असे मधोमध कापून घेतलेले. आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर. तेल टाकायचं आपल्याला. आणि आता सगळे अंडे असे ठेवून घ्यायचे पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी. आता बघा सगळे अंडे आपले टाकून झालेले. आता त्याच्यावरून आपल्याला लाल तिखट टाकायचे, मीठ टाकायचे आणि हळद टाकायची आणि मस्त दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला. म्हणजे अंडा करी एकदम टेस्टी तयार होईल. छान लागतात अशा पद्धतीने केल्यामुळे. आता बघा खालीवर करून घ्यायचे. मस्त दोन्ही बाजूनी छान फ्राय झाले पाहिजे अंडे.
चिमटा घेतलेल्या आहेत त्याच्याने करते मी. आता मस्त दोन्ही बाजूने आपले अंडे फ्राय झालेले आहे. आता आपण दुसऱ्या गॅसवर मस्त कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये मस्त आपल्याला भाजी बनवायची आहे, अंडा करी. आता बघा कढई ठेवलेली, त्याच्यात तेल पण टाकलेले आपण. सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आपल्याला. कढीपत्ता टाकलेला आहे आणि चांगला होऊ द्यायचा आहे कांदा आपला तेलामध्ये. आता टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्येच. आणि आपण जी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण ते पण टाकून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढलेलं. आणि सगळं मिक्स करायचं आहे. छान होऊ द्यायचं आहे बघा तेलामध्ये. आता आपल्याला मसाले टाकायचे, सुके मसाले. आपण घरचा मसाला टाकलेला आहे. लाल तिखट टाकायचं आहे, धणे पावडर, जिरे पावडर आणि हळद टाकायची आपल्याला. छान परतून घ्यायचं आहे बघा मसाला मस्त तेलामध्ये. झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ छान मसाला होऊ द्यायचा आहे. आता झाकण काढलेलं आहे. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तेलाचा वापर कमी केलेला आहे, जास्त तेल नाही. अशी तर्रीदार वगैरे भाजी नाही केलेली मी, ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर कमी तेलामध्येच आपल्याला मस्त अंडा करी करायची आहे. आणि कोथिंबीर टाकलेली बघा छान. आता फ्राय केलेले अंडे आपल्याला रश्यामध्ये टाकायचे बघा. आणि मस्त अंडा करी तयार होणार आहे आता आपली खाण्यासाठी. आणि मस्त पराठे पण केलेले त्याच्याबरोबर खाण्यासाठी. अंडा करी आणि पराठे मस्त. आता सगळे आपण अंडे त्याच्यात टाकून घ्यायचे. छान उकळी येऊ द्यायची भाजीला मस्त. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. थोडी 1-2 मिनटं छान उकळी येऊ द्यायची भाजीला मस्त. म्हणजे अंडा करी एकदम मस्त तयार होते, भाजीचा रस्सा.
रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता मस्त एका ताटात आपण सर्व करायची भाजी आणि पराठे मस्त खाण्यासाठी त्याच्याबरोबर. मस्त तयारी आपली अंडा करी.